नमस्कार. जेव्हा कधी मला चहासोबत भजी खाण्याचं मन करते ना, तेव्हा सगळ्यात पहिला मी भजी बनवतो कोबी आणि कांद्याची. आणि ती पण एकदम कशी कुरकुरीत भजी आणि मस्त सॉस आणि ग्रीन चटणीसोबत मस्त त्याचा आनंद घेतो. तर मित्रांनो, ही रेसिपी कशी रेडी करायची ते पण 15 मिनिटामध्ये पूर्ण व्हिडिओ बघा. तर सर्वात पहिला आपण इकडे कोबी घेतलेला आहे आणि कोबीला आता आपण मधून एकदम कापून घेणार आहोत आणि आपण त्याचा अर्धा भागच घेणार आहोत. आपल्यासाठी खूप होईल, कारण त्याच्यामध्ये आपल्याला कांदासुद्धा मिक्स करायचा आहे. त्याला आता एकदम बारीक बारीक चांगलं कटिंग करून घ्या आणि त्याच्यानंतर याला चांगलं चॉप करून घ्या, जेणेकरून एकदम लहान लहान याचे एकदम बारीक बारीक पीस बनतील. सोबतच 2 बारीक कांदे घेतलेले आहेत. कांद्याला सुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत इकडे. आता घेणार आहोत आपण इकडे कोथिंबीर, ज्याच्याशिवाय कोणत्याच भाजीला चव येत नाही. तर कोथिंबीरला सुद्धा आपण एकदम बारीक बारीक चॉप करून घेणार आहोत, जेणेकरून ती सगळ्याच्यामध्ये चांगली मिक्स झाली पाहिजे. मी इकडे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पोपटी मिरच्या आहेत, ज्या कमी तिखट असतात. त्याला सुद्धा आपण बारीक चॉप करून घेऊया. तुम्ही तिखटवाल्या मिरच्या पण घेऊ शकतात, जसं तुम्हाला आवडेल तसं. आमच्या घरी थोडं कमी तिखट खातात, त्यामुळे मी इकडे मस्तपैकी आता मिरची चॉप करून घेतो याला पूर्ण नीट. आणि आपण आता याच्यामध्ये चांगला लसूण एकदम बारीक करून आपण मिक्स करणार आहोत. लसूणला पण तुम्ही जेवढं चॉप करून घेता येईल तेवढं चॉप करून घ्या, जेणेकरून ते चांगलं भजीमध्ये मिक्स होऊन जाईल. तर इकडे आपण मीडियम साईज एक टोप घेतो आहे. त्याच्यामध्ये आपण जे सगळं चॉप केलेलं आहे, कांदा वगैरे सगळं, कोबी वगैरे, ते मिक्स करून आता आपण याच्यामध्ये सर्व टाकतो आहे. त्याच्यामध्ये चांगलं टाकून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला मसाले वगैरे ॲड करायचे आहेत. चांगलं एकदा हाताने आहे ना याला पूर्ण मिक्स करून घ्या. मिक्स केल्यामुळे काय होईल, जो कांदा थोडा मोठा मोठा राहिलेला आहे ना, तो याच्यामध्ये चांगला एकदम लूज होऊन निघून जाईल. ते बघा, आता मी चांगलं मिक्स करतो आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बेसन, तांदळाचं पीठ वगैरे थोडं थोडं मिक्स करायचं आहे. तर चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याच्यावर ना 1 कप जिरं आणि थोडीशी राई घालूया, जेणेकरून त्याला एक चांगला टेस्ट येण्यासाठी. तर आपण इकडे राईसुद्धा घातलेली आहे. आता आपण 1 वाटी आहे ना बेसन घेणार आहोत आणि त्याच्यावर अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत. तर आपण आता हे बेसन घेतलेलं आहे. तर बेसन आपण पहिला थोडंसंच मिक्स केलेलं आहे, कारण ते एकदा आपण चांगलं हे करून घेऊया. आपल्याला तर थोडे मसाले ॲड करायचे आहेत. तर आपण असं केल्यानंतर थोडं जे ओलावा असेल ते सुकून जाईल चांगलं. तर आपण आता घरचे मसाले मिक्स करणार आहोत. मसाला आपण साधा लाल मसाला आहे तो आपण ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर मीठ घालणार आहोत चवीनुसार. मग नंतर आपण 1 चमचा हळद घेणार आहोत याच्यामध्ये आणि थोडीशी आपण धनिया पावडर घेणार आहोत. एकदम थोडीशी तुम्हाला टाकायची आहे टेस्टसाठी, बाकी काय नाही. आणि आत्ता आपण इकडे बेसन घेणार आहोत 1 वाटी पूर्ण. थोडंसं ठेवून देऊया, लागलं तर आपण घेऊया, नाहीतर मग कधी कधी कसं जास्त पण प्रमाण होते. आणि आत्ता आपण याच्यात तांदळाचं पीठ घेणार आहोत. आता याला छानपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे. मी फुल ग्लास पाणी घेणार आहे, पण त्याच्यातलं मी अर्धा ग्लासच ओतणार आहे याच्यात. जर आपल्याला वाटलं जास्त आपल्याला लागणार आहे तर आपण त्याच्यातून पाणी टाकू शकतो. म्हणून मी पहिला अर्धा ग्लासच पाणी याच्यामध्ये ओतणार आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही अजून नंतर टाकू शकतात, पण पहिला जर एकदम पातळ झालं तर मजा नाही येणार भजीला. म्हणून त्याच्यामुळे हे बघा आता मस्त जाड जाड झालेलं आहे. तर आपल्या इकडे भजीचं जे पीठ आहे ते आपल्या इकडे रेडी झालेलं आहे. आणि हे बघा, आपल्याला असं करून फक्त सोडायचं आहे तेलामध्ये. तर चला तेल गरम करत ठेवूया. तर आपण इकडे अर्धा लिटर तेल घेत आहोत. ही पूर्ण 1 लिटरची बॉटल आहे, तर मी त्याच्यातनं अर्धा बॉटलच घेणार आहे, म्हणजे अर्धा लिटर परफेक्ट त्याच्यामध्ये हे होती. तुम्ही जास्त तेलही घेऊ शकतात, कमीही घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही.
आपण तेल कळलं की एकदा चेक करूया. तर तेल चांगलं कळलेलं आहे. आता आपण इकडे भजी टाकायला स्टार्ट करू शकतो. तर आता आपण एक एक करत असं छानपैकी भजी साईडला सोडत जाऊया, म्हणजे ती नीट चिटकणार नाही त्याला. तर हे बघा, असं एकदम नीट थोडं गॅप ठेवून टाका, म्हणजे त्याच्याकडून काय भजी एकमेकांना चिटकणार नाही. तर आपल्या भज्या सगळ्या आपण सोडून झालेल्या आहेत तेलामध्ये. आता याला थोडा वेळ जरा 7-8 सेकंद जरा असं चांगलं फ्राय होऊ द्या. नंतर चमच्याने काय करा माहीत आहे का, असे थोडे साईडला करा, म्हणजे खालती जे चिटकलेले असतील ना भजी, तिला थोडं हलकं करून वर करा. बघू शकता तुम्ही, एकदम छान कलर आलेला आहे भजीला. तर तुम्हाला असं कलर आल्यानंतर पलटी करायचं आहे, एक हळूहळू करून तुम्ही पलटी करू शकता सर्व भजी. भजीला पलटताना काळजीपूर्वक करा, जेणेकरून हातावर तेल उडलं नाही पाहिजे. काळजी घ्या आणि मग करा, आपल्याला काही घाई नाही मिळत. हळूहळू सावकाश करा. छानपैकी कलर आलेला आहे. आणि अजून तुम्हाला 2-3 मिनटंच भजी आता तेलामध्ये ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुमची भजी इकडे रेडी होईल. तर भजी आपली इकडे रेडी झालेली आहे. आता आपण इकडे हळूहळू काढून घेऊया. पहिला सर्व तेल याच्यातनं झाऱ्यातनं खाली पडू द्या, मग डिशमध्ये घ्या एक एक करत. तर मित्रांनो, ही आपली भजी झालेली आहे रेडी, एकदम कुरकुरीत. आणि सोबत आहे टॉमॅटो सॉस आणि ग्रीन चटणी. वाव.